पेरेंट्स से अनुरोध है, जो पेरेंट्स पीछे साइड बैठे हैं वो आगे आए प्लीज। Of knowledge. I request all the dignitaries on the stage to light the lamps of knowledge and hope. Thank you, respected dignitaries. India, classical music and dance are not just for entertainment. They are designed to elevate one's consequences. Now we present one such dance form of India, Bharatnatyam, which has its own origin BC, but was first mentioned in 2nd AD. In Tamil poems and in scripts, it often used to express Hindu religious stories and devotion to gods. I request you all to welcome the group with thunderous claps.
महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते तु महामाये श्रीपीठे respected principal sir and all dignitaries assembled here to grace this grand closing ceremony of summer camp. May I have your attention please? Here is a hearty welcome to our venerable chief guest, Mr. Dinkar Joshi sir. I request our respected principal sir to felicitate Mr. Dinkar Joshi. Mr. Dinkar Joshi sir, who plays the most authoritative role in the life of students. He is a teacher at Yogeshwari Nutan High School. He is a good presenter, felicitator. Present over here. I, the principal of New Vision Public School, welcome all the distinguished guests, honorable dignitaries, dear parents and students in our campus on the closing ceremony of Summer Camp 2022. Dear parents, आप सभी को ये मालूम है कि 2 मई से 16 मई तक 15 दिन के लिए हमने स्कूल कैंपस में इस समर कैंप का आयोजन किया गया था और आपको ये बताते हुए मुझे बेहद खुशी हो रही है कि इस समर कैंप के लिए हमें एक ओवरवेलमिंग रिस्पॉन्स अंबाजोगाई के सभी पेरेंट्स की तरफ से मिला और 500 से भी ज़्यादा पेरेंट्स ने अपने बच्चों के लिए यहाँ रजिस्ट्रेशन करवाया और टू बी प्रिसाइज 520 is the strength of this year's summer camp. So this summer camp is highly successful in terms of total participation. और ये भी मैं बताना चाहूँगा कि इसमें से लगभग 50% से भी ज़्यादा बच्चे ये अंबाजोगाई के अलग अलग स्कूलों से थे, नहीं सिर्फ हमारे स्कूल से पर बाहर के स्कूलों के बच्चों ने भी इसमें बढ़ चढ़कर हिस्सा लिया। डियर पेरेंट्स, 15 दिनों से आप देख रहे हो कि ये जो समर कैंप हमने लिया, इट वॉज फुल ऑफ मेनी एक्टिविटीज़ बंडल टुगेदर और बच्चों की सहूलियत के लिए हमने इसमें 2 ग्रुप बनाए थे। एक ग्रुप था 3 से 7 साल के बच्चों का और दूसरा जो ग्रुप था 8 साल से 12 साल के बच्चों का एक ग्रुप था। और इन दोनों ग्रुपों के लिए हमारा पूरा स्टाफ, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, इन्होंने बहुत थॉटफुली मेहनत करके यहाँ एक्टिविटी प्लान की थी। और इसमें अगर आप पूछोगे कि इस एक्टिविटीज़ में ये समर कैंप में क्या था, तो मैं पूछूंगा क्या नहीं था।
It was full of many creative ideas and activities. इसमें इंडोर और आउटडोर गेम्स तो थी, बट उसके अलावा हमारे स्पेशियस कैंपस में हमें क्ले मॉडलिंग, उसके बाद ट्रेडिशनल गेम्स तो हमने लिए ही, लेकिन इंडोर आउटडोर गेम्स में हमने टेबल टेनिस से लेकर स्पून और लेमन से लेके टग ऑफ वॉर तक अलग अलग तरीके के इंडोर और आउटडोर गेम्स यहाँ पे हमने लिए। मेरी गेम्स भी दिए गए और क्रिएटिव आइडियाज़ की अगर बात की जाए तो पेपर पपेट्स, मास्क मेकिंग, बेस्ड आउट ऑफ वेस्ट, ये जो कुछ इनोवेटिव आइडियाज़ थे उसके डेमोन्स्ट्रेशन यहाँ पे हुए। रॉक पेंटिंग जैसी एक अनोखी कला बच्चों ने यहाँ पे सीखी। इसके अलावा ये कैंप हालांकि बच्चों के लिए था, लेकिन बच्चों तक सीमित नहीं था। इस कैंप में हमारे पेरेंट्स ने भी, यहाँ तक कि ग्रैंड पेरेंट्स ने भी बढ़ चढ़कर हिस्सा लिया। इसमें एक एक्टिविटी मैं आपके उदाहरण की तौर पे यहाँ पे देना चाहूँगा कि एक एक्टिविटी हमने ली थी, मदर्स मेकअप बाय हर चाइल्ड। तो इस एक्टिविटी में हमारे बहुत सारे पेरेंट्स ने, मदर्स ने बढ़ चढ़ के हिस्सा लिया और खूब एंजॉय किया। बच्चों को हर चीज़ की जानकारी होनी चाहिए, बच्चों को वो चीज़ें भी मालूम होना चाहिए जो आमतौर पे बच्चे अपने रेगुलर करिकुलम में नहीं सीखते हैं या नहीं सीख पाते हैं। उन सभी चीज़ों का सिखाने का एक प्रयास इस समर कैंप में किया गया और मास्टर शेफ जैसी एक्टिविटी जिसमें बच्चों ने सैंडविच बनाना सीखा। किस तरह से बच्चे इस एक्टिविटी में हिस्सा लेते थे, ये देखने लायक नज़ारा था। इसके अलावा एक स्पेशल इवेंट 11 मई को हमने लिया जो कि खास करके हमारे ग्रैंड पेरेंट्स के लिए था। ग्रैंड पेरेंट्स के लिए स्पोर्ट्स की एक्टिविटीज़ हमने यहाँ पे आयोजित की थी और हमें यकीन नहीं हुआ कि इतने बढ़ चढ़कर, इतने काफ़ी मात्रा में हमारे बच्चों के ग्रैंड पेरेंट्स ने इसमें बड़ी ही इंतुजाज़म के साथ पार्टिसिपेशन किया और एक अपने एक स्पोर्ट्समैनशिप का मैं कहूँगा कि परिचय दिया। तो ये एक अनोखी तरीके की स्पर्धा हमने ग्रैंड पेरेंट्स के लिए दी। इसके अलावा हालांकि न्यू विजन पब्लिक स्कूल का जो कैंपस है ये इटसेल्फ एक पिकनिक स्पॉट की तरह है, बट फिर भी एक दिन हमने बच्चों की एक फार्म विजिट पिकनिक के तौर पे आयोजन की थी, जहाँ पे बच्चों ने काफ़ी सारा एंजॉय किया, फार्म एक्टिविटीज़ देखी, प्लांट्स पहचानने का उन्होंने यहाँ पे प्रयास किया। इसके अलावा समर कैंप की अगर बात की जाए और भी कई सारी एक्टिविटीज़ में थी, जैसे हॉर्स राइडिंग था, स्विमिंग पूल था। डियर पेरेंट्स, ये सब एक्टिविटीज़ हमने इस 15 दिनों में देने की कोशिश से प्रयास किया और बच्चों के जब अंदर नॉर्मली जो हिडन टैलेंट रहता है उसको बाहर लाने का एक प्रयास हमने किया और बच्चों ने इसमें एक ओवरवेलमिंग रिस्पॉन्स जिसे कहा जाता है। हाँ, बच्चों ने नीचे बैठना है, सबको मिलेगा, बच्चों ने उठने का नहीं है। प्लीज़ टेक योर सीट, एवरीवन विल गेट द टिकट। तो एक प्लेटफॉर्म देने की जहाँ तक बात है, न्यू विजन पब्लिक स्कूल का हमेशा एक प्रयास रहता है, कोशिश रहती है कि हमारे बच्चों को कुछ नया मिले और इसी उपलक्ष्य में उनके जो अंदर का हिडन टैलेंट था उसको प्लेटफॉर्म देने का प्रयास, उनके अंदर जो कला गुण है उसको विकसित करने का प्रयास इस समर कैंप के द्वारा किया गया। और रोबोटिक्स जैसी एक्टिविटी आपको जानकर खुशी होगी कि हमारे स्कूल की तरफ से बहुत जल्द
यहाँ पे स्टेट ऑफ आर्ट ATL लैब का इनॉग्रेशन हो रहा है, लेकिन हमने रोबोटिक्स की भी इंट्रोडक्शन बच्चों को इस कैंप के द्वारा की है, करने का प्रयास किया है। और इस तरह की कई और इनोवेटिव आइडियाज और एक्टिविटीज़ आने वाले समय में भी न्यू विजन पब्लिक स्कूल आयोजित करता रहेगा, मैनेजमेंट इसका आयोजित करता रहेगा। इसके बारे में आपको मैं आश्वस्त करना चाहता हूँ। यही परिणाम है कि आज की क्लोजिंग सेरेमनी में न्यू विजन पब्लिक स्कूल के मैनेजमेंट का हमेशा कुछ नया करने का प्रयास रहता है। और मैं, हालांकि आप सभी को शायद याद होगा, तो इसी वजह से हम गाँव में, अमरजीभाई सिटी में, द हार्ट ऑफ सिटी में एक नया प्री प्राइमरी स्कूल लॉन्च करने जा रहे हैं। तो इसमें भी बहुत सारी इनोवेटिव एक्टिविटीज देने का प्रयास हमारा रहने वाला है। तो एक कन्वीनियंस के साथ ये सब जाएगा और पेरेंट की सुविधा के लिए ये कैंपस आपकी जानकारी के लिए मैं बता दूँ कि आपके घर के बिल्कुल नज़दीक गुरुवारपेट में होने जा रहा है, जिसके प्रवेश एडमिशन ऑलरेडी रजिस्ट्रेशन चालू हो चुकी है। अगर आपने यहाँ पे बुकिंग की है तो आप has always been effective way to show our expression. Now Miss Ishwari Karad from New Vision Public School is going to perform a solo.
विद्यार्थ्यांना पालकांना आपल्याला वापस पाठवावं लागलं, कारण आमचा प्लॅन होता फक्त 250 ते 300 लोकांचं, पण ट्रिपंडस प्रकल्पामुळे काही पालकांना वापस पाठवण्यात आलं. मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याबरोबर आपल्याला काही जणांना माहिती असेल, यावर्षी आम्ही आमचं जे एक ब्रँच, एक शाखा आपण ओपन करणार आहोत गुरुवार पेठमध्ये. तिथं प्री स्कूल आपल्याला बाजूला आपल्याला बोर्ड आपल्याला दिसेल, टॉमस व्हॅली प्री स्कूल हे आपण यावर्षी चालू करणार आहोत. कारण काही पालकांचं एक म्हणणे होतं की लहान मुलांना एवढं लांब पाठवायचं बसमध्ये किंवा ऑटो रिक्षामध्ये थोडंसं गैरसोय होईल असं त्यांना वाटायचं. म्हणून हे सगळं विचार करून मॅनेजमेंटने असं डिसिजन घेतलं. हे प्री स्कूल आहे गुरुवार पेठमध्ये, नेमकं राजकिशोरजी बाप्पा मोदी यांचं घरासमोर आपण ह्या वर्षीपासून चालू करतो. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्या लहान लेकरांना नक्कीच व्हिजिट द्यावं असं मी विनंती करतो. आणि त्याबरोबर जे पालक न्यू विजन पब्लिक स्कूलचं आहे त्यांना माहिती आहे, स्टँडर्ड 6 पासून स्टँडर्ड 10th पर्यंत आम्ही फाउंडेशन क्लासेस घेत होतो. पण करोना काळात हे आपल्याला बंद करावं लागलं. पण यावर्षी आम्ही त्याला पुन्हा चालू करणार आहोत. IIT किंवा नीट त्याचं जे प्रिपरेशन जे लागतो, फाउंडेशन जे लागतो, त्याचं पूर्ण तयारी फ्रॉम 6th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड आम्ही हे करून घेणार आहोत. त्याचं जागासुद्धा गावातच असेल. आम्ही थोडासा प्लॅन करतो नेमकं कुठं फायनल होईल बघूया. गुरुवार पेठमध्ये होईल, नाही तर मी अल्कोबत बसस्टँड जवळपास आम्ही जागा फायनल करणार आहोत. नक्कीच येणाऱ्या अकॅडमिक काळात जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसात आम्ही जे फायनल करू तो सुद्धा आम्ही तुमच्यासाठी चालू करणार आहोत. नक्कीच असं जे आज आम्हाला तुमचं जे रिस्पॉन्स मिळालं आहे तसंच तुमचा रिस्पॉन्स अपेक्षित आहे. आणि कुठल्याही बाबतीत गेल्या काही दिवसात जे गेल्या वर्षी 2-3 वर्षा पाठीमागे जे लोकांना तुम्ही जे आमच्या अकॅडमिक सोबत असोसिएट होते त्यांना तुम्ही जर विचारला नक्कीच तुम्हाला आमचं फीडबॅक देणार आहे, देतीलच. पण यापुढेही हे वेळ आहे आणि तसंच असं खूप काही सारे तुमच्यासमोर आम्ही अकॅडमिक परफॉर्मन्स देणार आहोत. त्यासाठी 6th स्टँडर्डपासून 10th स्टँडर्डवर त्यांचाही मुलं जर असतील कुठल्याही शाळेत असू दे, आता न्यू विजन पब्लिक स्कूलच असं नाही, कुठल्याही शाळेत असू दे त्यांनासुद्धा आम्ही घ्यायला तयार आहोत. त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशनसाठी तयार व्हा. आणि ऑफिससुद्धा ओपन करणार आहे त्याचंसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल. धन्यवाद. एवढंच मला बोलायचं. धन्यवाद. नमस्कार. समर कॅम्प समारोह कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, इथे जमलेल्या माता पालक, बंधू भगिनी, शिक्षक, बाळगोपाळ, आजी आजोबा, न्यू विजन पब्लिक स्कूलतर्फे आयोजित समर कॅम्प अतिशय प्रशंसनीय असा होता. या 15 दिवसाच्या कॅम्पमध्ये विविध ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घेण्यात आल्या. मुलांना त्यामध्ये सहभागी करून घेतले. मदर्स मेकअप असेल, स्टोन पेंटिंग असेल, स्विमिंग असेल, सँडविच बनवणे असेल, पिकनिक असेल, पेपर क्राफ्ट असेल, डान्स असेल इत्यादी अनेक ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना सहभाग करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. त्याचबरोबर मुलांचे आईबाबा तर अनेक शाळेच्या गोष्टीमध्ये सहभागी असतातच, पण या कॅम्पमध्ये मुलांच्या आजी आजोबांना देखील सहभागी करून घेऊन एक वेगळाच आनंद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. ते या कॅम्पचे काहीतरी वेगळेपण यामधून पाहावयास मिळते. तसेच या कॅम्पमध्ये न्यू विजन स्कूलचेच नाही तर इतरही अनेक शाळेतील मुलांनी
तसेच ज्या समर कॅम्पमध्ये जे शिक्षक होते, मॅडम होत्या, सर होते, मी बारकाईने लक्ष देत होते. जेव्हा माझ्या नातवांना मी दोघांना जुळे आहेत त्यांना जेव्हा मी सोडायला यायची तर जोपर्यंत मुलं क्लासमध्ये जात नाही तोपर्यंत मी तिथंच दारात थांबायची. तेव्हा मी बारकाईनं त्यांचं ऑब्झर्वेशन करत राहिले की कोणता तरी शिक्षक बेजबाबदार वागेल का, मुलांकडे लक्ष देतात का, याचं मी बारकाईनं निरीक्षण करत होते. पण मी माझ्या जे मनामध्ये आलं होतं तर ते चुकीचं होतं. प्रत्येक शिक्षकाने इतकं जातीनं लक्ष दिलेलं होतं विद्यार्थ्यांकडं की हे आपल्या शाळेतला विद्यार्थी नाहीये, दुसऱ्या शाळेतला आहे, यांच्याकडे नाही लक्ष द्यायचं. बऱ्याच शाळेत असं होतं, पण या शाळेमध्ये मला हे असं दिसून आलेलं नाहीये. आणि प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना इतकं जातीनं लक्ष दिलं, कोणता विद्यार्थी काय करतो, कोणता विद्यार्थी आपण शिकवलेलं त्याच्यापर्यंत पोहोचलं का नाही, तो विद्यार्थी जे उपक्रम आपण राबवलेला शिकवलेलं त्याला समजलं का नाही आणि तो करतो का नाही, त्याची सुद्धा बारकाईनं त्या शिक्षकांनी पाहणी करून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या शब्दामध्ये किंवा त्यांना समजतं अशा पद्धतीमध्ये प्रत्येक उपक्रम समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा मला असं वाटतं की त्यांचंही अभिनंदन शिक्षकांचं करावं. खूप जोरात टाळ्या वाजवा शिक्षकांसाठी. आणि जे काही उपक्रम घेतले त्या 2 वर्षामध्ये या कोरोनामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास असल्यामुळे सगळ्यांच्या हातामध्ये पहिलीच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यापासून ते 12वी जे काय बाकीचे क्लासेस आहे, इंजिनिअरिंग आहे, कुठले कोर्स असू द्या, त्याच्यामध्ये ऑनलाईन अभ्यास चालू होता. त्यामुळं लहान मुलांपासून 3 वर्षाच्या मुलांपासून मोबाईलचा जेव्हा वापर होत गेला आणि त्या मोबाईलचं इतकं व्यसन लागलं विद्यार्थ्यांना, त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम फक्त ह्या समर कॅम्पमुळं केलं. त्याच्यामुळं मला खूप आनंद होतो. कारण मी माझ्या दोन्ही नातवांचा अनुभव घेतलेला आहे की जेव्हा मोबाईल किंवा TV याच्यापर्यंत ते उठत नव्हते, पण जेव्हा समर कॅम्प आहे, समर कॅम्पमध्ये जेव्हा ते रुळले किंवा समर कॅम्पमध्ये जे काय उपक्रम शिकवलेले ते घरी येऊन परत करून पाहण्याचा प्रयत्न केला आणि ते विसरले नाही. त्याचे कौतुक वाटतं की शिक्षकांनी म्हणजे इतकं छान त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण समर कॅम्पचं म्हणजे काय? समर कॅम्प म्हणजे मला 2 तारखेला समर कॅम्पचं चालू होण्याचं जे बॅनर लागलं होतं स्टँडवर, जेव्हा मी शाळेत नाही येत होते तेव्हा मी पाहिलं आणि पाहिल्यानंतर मला वाटलं समर कॅम्प जवळ काहीतरी असेल असं मी सोडून दिलं. पण 2 दिवसानंतर त्या लोकमत पेपरमध्ये ते पॉम्पलेट आले. पॉम्पलेट आल्यानंतर माझा नातू 3रीला आहे, त्याला सकाळी उठल्यानंतर पेपर वाचायची सवय आहे. त्याने लगेच पेपर उघडल्या म्हणलं, आई मी आजी आहे, पण मला तो आई म्हणतो. आई समर कॅम्प आहे. अरे मग असू दे, त्या शाळेचं असेल, आपलं नसेल. नाही आई, सगळ्यांसाठी असेल, तू जाऊन चौकशी कर. आणि जेव्हा त्याच्या मनामध्ये आलं की समर कॅम्पला जावंच, जेव्हा त्याच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी स्वतःहून वाचून दाखवलं की यामध्ये काय काय आहे, जेव्हा वाचून दाखवल्यानंतर मग मी जरा दुर्लक्ष केलं. कारण जोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपण जर म्हणलं असं की समजा मी म्हणले असे, अरे बाबा समर कॅम्प आहे, तिथे तुला जावं लागेल, त्यावेळेला तो म्हणाला असं नाही, मला नाही जायचं. पण जेव्हा त्याच्या मनात येतं त्यावेळेला आपल्याला त्यांच्याकडं दुर्लक्ष करून चालत नाही. आणि मग ते जुळे असल्यामुळं मुलगा माझ्याकडं, मुलगी माझ्या मुलीकडं असते. तिला फोन करून विचारलं. 1 मेला झेंडावंदन झाल्यानंतर मी बीडला गेले, तिथून मुलीला घेऊन आले आणि दोघांचं ॲडमिशन घेतलं. दोघं बहीण भाऊ जसं 2013मध्ये जन्म झालेले, आज 9 वर्षाचे, पण 15 दिवस एकत्र राहू शकले नाहीत.
पण समर कॅम्पमुळं ते दोन्ही बहीण भावंड इतकं दोघं छान त्यांचं बाइंडिंग जमलं आणि खूप एकमेकांच्या सोबतच राहण्याचा योग आला ते फक्त समर कॅम्पमुळं. आता ह्या बाजूला राहिला मुद्दा, पण यामध्ये आई वडील, आजी आजोबा, शिक्षक आणि विद्यार्थी हे जे चौकट आहे त्यांना एकत्र आणण्याचं काम हे समर कॅम्पमध्ये झालेलं आहे. आणि यामध्ये आजी आजोबांना सुद्धा बोलवल्यामुळं त्यांना सुद्धा खेळण्याचा आनंद मिळाला. आणि मी त्या दिवशी खेळायला आले आणि खेळ पाहिला, पण एकाही आजी आजोबाच्या चेहऱ्यावर असं म्हणजे नाराज किंवा असं थकल्यासारखं असं अजिबात नव्हतं. त्यांना वाटत होतं की आपण अजून तरुण आहोत आणि आपल्याला खेळायचंय. अहो, आपण देवाला म्हणतो लहानपण वेगळं देवा. अहो, लहानपण देवाला कशाला मागता? लहानपण तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला तुमच्या हातात आहे. तुमचं लहानपण ओढून आणायची ताकद तुमच्यामध्ये आहे. आपण जेव्हा आपल्या मुलांना जेव्हा लहानाचं मोठं करतो त्यावेळेला आपल्याला वेळ मिळत नाही, पण आपल्या जेव्हा नातवांच्या वेळेला आपल्याला वेळ मिळतो तेव्हा एन्जॉय करायला काय हरकत आहे? आपल्याला जर नातूनं सांगितलं किंवा नातीनं सांगितलं माझ्यासोबत आजी खेळ, आजोबा खेळ, आजोबा खेळा, त्यावेळेला मी काय लहान आहे का आता? अहो, लहान नाही. तुम्ही इथं बसल्या बसल्या तुम्ही मुंबईला जाऊन पोहोचता, बसल्या बसल्या जापानला जाऊन पोहोचता, बसल्या बसल्या अमेरिकेला जाऊन, का तर तुमचं मन पळतं. शरीर जरी नसेल तर मनानं थकायचं नाही. मनानं जो माणूस थकेल तो फिरू शकत नाही. म्हणून मनाला आपण तरुण राहण्याचा कार्यक्रम ह्या समर कॅम्पमध्ये खरंच त्या दिवशी फुगे फोडण्याचा सुद्धा आजी आजोबांचं जे खेळ घेतला त्यामध्ये सुद्धा खूप जे हसायचं सुद्धा लोकांनी विसरलं होतं. पण ते फुगे फोडण्याच्या नादामध्ये सगळ्यांना इतकं हसू आलं की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. इतकं पोट धरून हसू लागले. म्हणजे ह्याच्यातून आणखी काय पाहिजे आपल्याला? समर कॅम्पमुळं नातू आणि नात यामुळं आई वडिलाला आनंद घेता आला, आजी आजोबांना घेता आला आणि शिक्षकांना सुद्धा, विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यातनं बरंच काही खूप घेता आलं. आणि यामध्ये समर कॅम्प मला वाटतं की मोदी साहेबांनी पुढच्या वर्षी सुद्धा असं
teacher teaches us good things. And this school is huge and clean. Everyone here is loving and caring. This summer camp not only kept us engaged but involves our family members, which makes our bonding more strong. Thank you for your love and care. श्रीमती गोदावरी बाई कुलकुल कन्या पाठशाला में मैं आपका दिल से स्वागत करती हूँ। धूपकार में न्यू विजन पब्लिक स्कूल ने समर कैंप का आयोजन कर सभी बच्चों के लिए अवसर प्रदान किया है। हमारा समर कैंप न केवल मौज मस्ती करने का स्थान है, बल्कि नई चीजें सीखने के लिए एक बेहतरीन जगह है। यह बच्चों के लिए सकारात्मक तरीकों से प्रभावित करता है, जिसकी आप कल्पना नहीं कर सकते। इसके अलावा यह बच्चों में कई कौशल प्रतिभा विकसित करने में मदद करता है। मैंने भी इस समर कैंप में बहुत सारे महत्वपूर्ण बातें सीखी है। अंत में संस्था के सचिव राजकिशोर जी मोदी, जिन्होंने इस समर कैंप का आयोजन किया है, उनके प्रति मैं विशेष आभार व्यक्त करती हूँ। धन्यवाद। मित्रांनो, माझे नाव आराध्या पांडुरंग मलवार. मी सिनर्जी नॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. मी न्यू विजन पब्लिक स्कूलमध्ये उन्हाळी शिबिरासाठी आली आहे. मला इथं खूप आनंद आला. मी इथं खूप मजा केली. इथं विविध प्रकारचे उपक्रम केले.
विद्यार्थी प्लीज काम अँड क्वाइट. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाठिंबी कविता नेकर मॅडम, आपल्या संस्थेचे खूप चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. आता पालकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या. राजकिशोर मोदी हे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात. त्याच्यामधलं बाल झुंबड आहे. आपण विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेतो, विद्यार्थी साहित्य संमेलन. त्याचप्रमाणे आता या समर कॅम्पचा सुद्धा उल्लेख झालेला आहे. या समर कॅम्पबद्दल सर्व न्यू विजनच्या स्टाफला आणि संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगली ॲक्टिव्हिटी घेतली. दुसरा एक नवा उपक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे की प्री स्कूलचा टॉडलर्स विलेज, हे अतिशय छान नाव या उपक्रमाला दिलेलं आहे. टॉडलर याचा अर्थ अतिशय लहान मुलं, विले म्हणजे गाव. हे लहान मुलाचं हे गजबजलेलं गाव असं नाव आहे, टॉडलर्स विलेज. अतिशय सुंदर नाव या सर्व स्टाफने आणि मुख्याध्यापकांनी काढलेलं आहे. मला खूप आनंद वाटला त्याबद्दल. महिला पालक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मला खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या संख्येने महिला पालक या ठिकाणी आहेत. योगायोगाने दोन गोष्टीची जाणीव मला झाली की आता आपण संभाजी महाराजांचं स्मरण केलेलं आहे परवाच. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या दोनही प्रसंगामध्ये महिलांची भूमिका खूप मोठी होती. स्वराज्याचं स्वप्न जे पडलेलं होतं ते जिजाबाईंना पडलेलं होतं. जिजाबाईंना हे स्वप्न पडलेलं होतं आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या मार्फत हे स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आईवर ही मोठी जबाबदारी आहे. आणि आजचा जो काळ आहे, आजचा जो प्रसंग आहे, या प्रसंगामध्ये आईवर खूप मोठी जिम्मेदारी आलेली आपल्याला दिसून येते. आईंनी मुलाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आईंनी मुलांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आईंनी मुलाशी खूप बोलण्याची गरज आहे. आपल्या मनामधल्या ज्या काही कल्पना असतील त्या कल्पना पूर्ण करण्यासाठी मुलाला प्रिपेअर करणे. फर्स्ट प्रिपेअर, देन प्रेझेंट, देन प्रूव. प्रिपेअर युअर सेल्फ, प्रेझेंट युअर सेल्फ अँड प्रूव्ह युअर सेल्फ. या तीन गोष्टीसाठी आईवर खूप मोठी जबाबदारी आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मला गौतम बुद्ध यांच्या आईची आठवण येते. गौतम बुद्धाच्या आई गौतमी. गौतमी या गौतम बुद्धाच्या सख्या आई नव्हत्या. गौतम बुद्धाची सखी आई महामाया अतिशय लहानपणी निधन झालं. गौतमी या बुद्धाच्या मावशी, त्याने बुद्धाचा सांभाळ केला. गौतम बुद्धाला राज्य सोडून जावं लागलं होतं, ही कथा आपल्याला माहिती आहे. पण कशासाठी? त्या ठिकाणी रोहिणी नदी, या नदीच्या पाण्याचा वाद आलेला होता. दोन राज्यामध्ये या पाण्याचा वाद निर्माण झाला.
आईनं सांगितलं की तुला राजाचा आदेश पाळावा लागेल, तुला हे राज्य सोडून जावं लागेल. आईला किती कठोर व्हावं लागतं याचं मी तुम्हाला हे उदाहरण देतो आहे. दुसरं, जेव्हा सर्व प्रकारचा तयार होऊन सिद्धार्थ गौतम हे त्या ठिकाणी आले, बुद्ध धर्माची स्थापना झाली. पण त्या बुद्ध धर्मामध्ये महिलांना प्रवेश नव्हता. भिक्खुणींचा संघ काढण्यासाठी गौतमीने पुन्हा पुढाकार घेतलेला आहे. सिद्धार्थाच्या आयुष्यातल्या ह्या 3 महत्वाच्या स्त्रिया आहेत, गौतमी, यशोधरा आणि संघमित्रा. गौतमीच्या मुळे भिक्खुणीचा संघ निर्माण झाला. बौद्ध धर्मामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालं. या महिलांचं त्या काळामधलं थेरी गाथा नावाचं पुस्तक आहे. थेरी गाथा या पुस्तकामध्ये त्यावेळेच्या सगळ्या महिलांचे अनुभव एकत्र केलेले आहेत की इतकं मोठं काम गौतम बुद्धाच्या आईने केलेलं होतं. हे 2 गोष्टी, जिजाबाई आणि गौतमी यांचं स्मरण आपण निश्चित ठेवावं. मी सर्व महिला पालकांना विनंती करेन की आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ द्यावा. पुन्हा हे वाक्य मी म्हणतो आहे, तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी अधिकाधिक वेळ द्या. मी गेले 30 वर्ष शिक्षक आहे. 30 वर्षापासून मी शिक्षक आहे. मी असे महिला पालक पाहिलेले आहेत जे मुलांसाठी शाळेमध्ये डबा आणून द्यायच्या. माझी 7 ते 12 अशी शाळा होती. 10 वाजता माता पालक मुलांचे डबे आणून द्यायच्या. हा एक काळ मी पाहिलेला आहे. आणि आता मी काळ पाहतो की त्या आई मुलांना 10 रुपये देतात, तू शाळेमध्ये समोसा खा म्हणून सांगतात. हा झालेला बदल मी पाहतो आहे. त्यामुळं मुद्दामून तुम्हाला मी हे म्हणतो आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष द्या. कारण स्वराज्याचं स्वप्न जिजाबाईने पाहिलेलं होतं. जिजाबाईला अडचणी नव्हत्या का? खूप मोठ्या अडचणी होत्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो की निजामशहाच्या दरबारामध्ये जिजाबाईचे भाऊ, वडील, शहाजीराजे यांचे भाऊ यांची समोरासमोर लढाई झाली. शहाजीराजाचे भाऊ आणि जिजाऊचे भाऊ त्या सभागृहामध्ये राजासमोर मारले गेले. माहेर नामशेष झालं. शहाजीराजे दख्खनच्या बेंगलोरकडे जाऊन राहिले. निजामशहाने नष्ट केलेली आदिलशहाची पुणे ही जहागीर, तिथं जिजाबाईला राहावं लागलं. अशा सगळ्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये स्वराज्याचं स्वप्न जिजाबाईनं पाहिलं होतं आणि आपल्या मुलाला तयार केलं होतं. तेव्हा या सर्व पालकांना मी एवढी विनंती करेन की तुम्ही असे स्वप्न पहा, आपली मुलं तयार करा. याचा अर्थ वडील पालकांना काही जबाबदारी नाही असं नाही आहे. त्याने सुद्धा मुलांसाठी वेळ काढण्याची आवश्यकता आहे. सर्व प्रकारची साधनं आपल्याकडं आहेत. ययाती नावाची कादंबरी 20 खांडेकर यांची. त्या ययाती कादंबरीमध्ये फार महत्त्वाचा प्रश्न निर्माण केलेला आहे आणि मला तो नेहमी आठवतो. त्याच्यात एक फार महत्त्वाचं वाक्य आहे. सर्वजण कृपया लक्ष देऊन ऐका. ते फार महत्त्वाचं वाक्य आहे. ते वाक्य आहे, सुखाची सर्व साधने मिळतील पण तू सुखी होणार नाही. सुखाची साधनं मिळणं वेगळी गोष्ट आहे आणि सुखी होणं वेगळी गोष्ट आहे. कृपया आपण या सर्व साधनांच्या मागे लागू नका. वडील पालकांना माझी विनंती आहे की हे सर्व साधनं आपल्याकडे आलेले आहेत. मोटर गाड्या आहेत, मोठे व्हेकल्स आहेत, बंगले आहेत, खूप पैसे आहेत, पण आपली मुलं
जीनियस होत नाही आहे, आपली मुलं ही बुद्धिमान होत नाही आहे, आपली मुलं ही पोटार्थी होत आहे, आपली मुलं ही भिक्षेकरी होत आहे. आपलं सर्व टॅलेंट हे स्पार्किंग असण्याच्या ऐवजी फार कमी दर्जाच्या लेवलमध्ये जात आहे. कृपया याकडे आपण लक्ष द्यावं ही एक विनंती या निमित्ताने करतो. संस्था चालकांनी मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. राजकिशोर मोदी साहेबांनी ही संस्था ज्याप्रमाणे उभी केलेली आहे, म्हणजे खूप योगायोगाची आणि सुंदर गोष्ट आहे की तुमचे जे प्रमुख आहेत आता संकेत भैया, या संकेत भैयासाठी या न्यू विजन शाळेची स्थापना झाली. शाळा सुरू झाली संकेत भैयामुळे आणि आज संकेत भैया त्या शाळेचे प्रमुख म्हणून आलेले आहेत. आम्हाला खूप आनंद वाटतो की ज्यासाठी हा सगळा एवढा मोठा उपक्रम आपण सुरू केला होता, त्यांनी या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी वेळ देण्याचं ठरवलेलं आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी संकेतचे मनापासून आभार मानतो, संकेतला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर मोदी साहेबांची माफी मागते. त्यांनी 2-3 वेळा फोन केला, मला यायला जरा उशीर झाला. तुम्ही सगळे म्हणाल पोलीस नेहमी उशिराच पोहोचतात, तसं नाही आहे. एक मीटिंगमध्ये अडकल्यामुळे थोडासा उशीर झाला. आज इथे त्यांनी मला पाहुणे म्हणून बोलवलंय. खरं तर मला पण असं पिवळं काहीतरी घालून यायला आवडलं असतं, पण त्यांनी मला पाहुण्यांच्या खुर्चीवर बसवल्यामुळे मला काही तो चान्स मिळाला नाही. माझा मुलगा पण या समर कॅम्पमध्ये 15 दिवस होता, त्याच्यामुळे मी माता पालक म्हणून पण खरं तर आज उभी आहे. छान वाटतं इकडे असं पिवळं, आणि त्यांनी पण प्रामाणिक
मामाच्या शेतावर जाणं, अशा नवीन नवीन गोष्टी आम्ही लहानपणी करायचो. मला असं वाटतं समर कॅम्प म्हणजे पण तेच आहे, बरोबर ना? तुम्ही शेतावर गेला होतात, बरोबर? छान अजून काहीतरी सँडविच बनवलं, आईचा मेकअप केला, आजी आजांबरोबर वेगवेगळे खेळ खेळलात. आजकाल एकल कुटुंब पद्धतीमुळे मामाचा गाव तसा विरळच झालेला आहे. कारण आई पण नोकरी करणारी असते, बाबा पण नोकरी करणारे असतात. मामाकडे पण तसंच असतं, मामा नोकरी करणारा, मामी नोकरी करणारी. त्याच्यामुळे मामाचा गाव तसा थोडासा विरळ झाला आहे. असेल तर फक्त 3 किंवा 4 दिवसाचा एवढाच तो मामाचा गाव आता काय तो उरला आहे. पण मला असं वाटतं की समर कॅम्प हे त्याला एक खूप चांगला असा पर्याय आहे. आज मला छान वाटलं की गोव्याची एक मुलगी इथे येऊन समर कॅम्पमध्ये आज सहभागी झाली. किती छान उद्देश आहे की वेगवेगळ्या विभागातील मुलं तर वेगळं काहीतरी काम करतात. सगळ्यांना डबल देणार आहे? नहीं एक ही देने का, दिए ना इधर सभी को. हाँ फिर सभी को मिले. ये इकडे ये. मॅडम इथे कोणीच नाही राहिले. मुलं आजकाल आमच्याकडे येतच नाही. त्यांना लहानपणापासूनच भीती घातलेली असते, शांत बस नाही तर पोलिसांकडे देईल. त्याच्यामुळे ते बिचारे आपले बघूनच घाबरतात. तर मला असं वाटतं की हे जे समर कॅम्प आहे हे असं खूप छान उत्तर आहे मामाच्या गावाला. खूप छान छान ॲक्टिव्हिटी इथे घेतल्या गेल्या. त्या मावशीने खूप छान सांगितलं की माझे नातू या 15 दिवसात अजिबातच मोबाईलकडे त्यांनी बघितलंच नाही. या गोष्टींची मला असं वाटतं खूप गरज आहे. मुलांना त्या व्हर्च्युअल जगातनं जर ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची असतील तर असे समर कॅम्प हे घेतले गेले पाहिजेत. त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर असे व्यासपीठही निर्माण झाली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही तिथे चर्चा करत होतो की ते कॉन्फिडंटली एवढं शुद्ध हिंदी मी खूप दिवसांनी ऐकलं. एक सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या मुलं होती ती एवढ्या हिंदी तितकी सुंदर बोलली की मी मोदी साहेबांना म्हटलं की मी एवढं शुद्ध हिंदी खूप दिवसांनी ऐकलं. त्यांच्यामध्ये जो इथे ह्या स्टेजवर उभं राहून बोलण्याचा जो आत्मविश्वास, जो कॉन्फिडन्स निर्माण केला गेला आहे, मला असं वाटतं ह्या समर कॅम्पचं ते एक फलित आहे असं मला वाटतं. या 15 दिवसामध्ये सर्व शिक्षकांनी, मला वाटतं ड्रायव्हर पण ने-आण करायला ड्रायव्हर होते ते फार काळजीपूर्वक सोडायचे. त्या सर्वांचं देखील तेवढंच त्याच्यामध्ये योगदान आहे. मी त्या सगळ्यांचे आधी खूप खूप आभार मानते, त्यांचं अभिनंदन करते. मोदी साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी आंबेजोगाईसारख्या या छोट्या सिटीमध्ये हे अशी इतकी सुंदर व्यासपीठ, त्यांचा मागे बालझुंबड हा कार्यक्रम पण मी बघितला, नंतरची त्यांची ही ॲक्टिव्हिटी मी बघितली. समाजातील अशा लोकांनी पुढाकार घेऊन सामान्य जनतेसाठी, याच्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणं गरजेचं झालं आहे. कारण पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी बराचसा वाव असतो, पण आंबेजोगाईसारख्या ठिकाणी अशा खूप कमी संधी प्राप्त होतात मुलांना. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मुलांना इतकं सुंदर व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. आज मोठ्या प्रमाणात इथे माता पालक देखील उपलब्ध आहेत. मला असं वाटतं की जेवढं मुलांनी याच्यात सहभाग घेतला तेवढा त्यांच्या कुटुंबियांनी देखील सहभाग घेतला. कुटुंबाची वीण घट्ट होण्यासाठी या समर कॅम्पचं खूपच हे एक योगदान आहे असं म्हणता येईल. कारण आजी आजोबा तशा आता एकल कुटुंब पद्धतीमुळे दुर्मिळ होत चालले, पण आंबेजोगाईसारख्या सिटीमध्ये बघते की एकत्र कुटुंब पद्धती आज देखील अस्तित्वात आहे.
टिकली पाहिजे. आजी आजोबा मुलं यांचं नातं हे खोलवर रुजलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्याच्या ज्या छोट्या छोट्या सिटी आहेत आम्ही दोघे सारख्या, तिथे हे नातं हे अधिक फुलताना दिसतं. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जास्त काही बोलणार नाही. मोदी साहेबांनी हे छान व्यासपीठ त्या मुलांना उपलब्ध करून दिलं. ते आजी म्हटल्या की पुढच्या वेळेस असे समर कॅम्प हे नेहमी चालू राहिले पाहिजे. ते नक्कीच चालू राहतील. एवढा सुंदर प्रतिसाद याला मिळालेला आहे. तर मला असं वाटतं की हे नक्कीच चालू राहतील. मोदी साहेब नक्कीच याच्यामध्ये लक्ष घालतील. आपण पुढच्या वेळेस अधिक मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभाग घ्याल अशी आशा व्यक्त करते. आज मला इथे बोलावलं, मला या मुलांशी गप्पा मारण्याची संधी दिली, या निमित्ताने तुमच्याशी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानते. धन्यवाद. So give big applause for our teachers also. Sonal Laigure ma'am, Sheetal Garge ma'am, Mamata Dikshit ma'am, please come on the stage. Anita Bhor, Rohini Bharat,
शिंदे मैम, जिनके नाम मैंने अभी लिए, कृपया आप अपने स्टेज पे आके अपना प्राइज दे दीजिए। राजनंदिनी वाकरे मैम, रामेशाही सोरे मैम, वनमाला यादव, संगमित्रा उज्जैन, अश्विनी भुर्गे, सविता रामदर, अश्विनी भुरे, शीतल जाधव, सोनल गायगुड़े मैम, शीतल गार्गे मैम, ममता दीक्षित मैम, अनिता भर मैम, रोगी भरत मैम, नूतन खंडीबाग मैम। मम्मी नहीं आई, उनके पास thank you everyone those who have got the prizes. Next activity which we have taken, that is the diagram inclusion. Diagram inclusion. Padmakar Kate sir, Padmakar Kate sir, Jnaneshwar Joshi, Dhiman Jnaneshwar Joshi sir. उधर से जाएंगे। ये जब खेल रहे थे ग्राउंड के ऊपर, तब इनके चेहरे के ऊपर जो हंसी थी, जो मुस्कान थी, उसी से हमारे टीचरों का इतना समाधान हो गया, सर्टिफिकेशन हमें मिल गया। कहीं तो भी हमने वो सक्सेसफुल करके दिखाया है। थैंक यू एवरीवन हू हैव पार्टिसिपेटेड इन दिस एक्टिविटी। नेक्स्ट, बलून ब्लास्ट फ्रॉम फॉर ग्रैंडमदर। बलून ब्लास्ट और ग्रैंडमदर राजकुमारी नंदलाल जायसवाल मैम। राजकुमारी नंदलाल जायसवाल मैम, प्लीज। ओके, सत्यभामा अंबार मैम, श्रीमती सत्यभामा अंबार। जयश्री मुरकुटे, श्रीमती जयश्री मुरकुटे। मंगल मुसरे, पुष्पा चौहान, ऑल द पेरेंट्स, आप सभी को स्टेज से अभी ये प्रोग्राम सिर्फ 10 से 15 मिनट का रह गया है। इम्पॉर्टेंट ऐसा प्राइज डिस्ट्रीब्यूशन के बाद होगा फैंसी है, प्लीज 10 मिनट के लिए बैठ जाइए। नेक्स्ट, रेखा मुझे मैम, पुष्पा चौहान मैम, मंगल मुझे मैम, शशिकला आड़े मैम एंड पुष्पा गर्वस्कर मैम।
उत्कृष्ट छान त्यांनी रिस्पॉन्स दिला या ॲक्टिव्हिटीमध्ये. या ॲक्टिव्हिटीमध्ये जे विजेते ठरलेले आहेत त्या खातून बेगम खाजान तिथे आपण स्टेजवरती यायचं. सरस्वती कुमारराव कुलकर्णी, श्रीमती सरस्वती कुमारराव कुलकर्णी. नेक्स्ट सुनीता पांडुरंग गायगुडे, श्रीमती सुनीता पांडुरंग गायगुडे. सत्यभामा अर्जुन अंबार, सत्यभामा